10वी-12वीच्या परीक्षा अगदी जवळ आल्या आणि खरं तर 10वी-12वीच्या परीक्षेचे फॉर्म भरायला सुद्धा सुट्टे पैसे लागतात। विद्यार्थ्यांची यामुळे मोठी अडचण होते, परंतु शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। फॉर्म भरा, पैसे नंतर घ्या। पैसे नसतील तरी सुद्धा 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घ्या, असं विनोद तावडेंनी स्पष्ट केलंय। तसंच रोकड रक्कम नसल्यामुळे अनेक नाटकांचे शोही रद्द होत असल्याचं पुढे आलंय। त्यामुळे अशा ठिकाणी जुना नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे। मात्र मल्टीप्लेक्सेस आणि सिंगल स्क्रीन थिएटर्सना ही सवलत लागू नसेल, त्यामुळे किमान विद्यार्थी आणि नाटक क्षेत्राला तरी यामुळे दिलासा मिळतोय। 19 पर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे, तर तोपर्यंत फॉर्म तर नक्की भरावा, कारण त्याच्यावर ना सेंटर अलॉट करणं, बाकीच्या बसण्याची व्यवस्था करणं हे काम चालू होऊन जातं। त्यासोबतचा फीचा जो मुद्दा आहे त्याची मुदत राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत ही पुढे आम्ही वाढवून देणार आहोत। कुठल्याही विद्यार्थ्याला परीक्षेला या जुन्या नोटा नवीन नोटांच्या धावपळीमुळे बसता आलं नाही असं होणार नाही। आम्ही मुदत वाढवून त्याची परीक्षा शुल्क जमा करून घेऊ, त्यात काळजी करायचं कारण नाही।